लाळेचं काय महत्व आहे बरं? शिवाय लाळ गळणे, जे की त्याला डोलिंग असं म्हणतात, फुरक्या मारणं असं म्हणतात, टायलिझम असं म्हणतात, हे लाळ गळणं कोणत्या आजारामध्ये जास्त विशेष करून वाढलं जातं? शिवाय लाळ गळण्यामुळे त्या मुलांना कोणत्या कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागतं, ह्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. लवकरात लवकर जर हा विषय आपण विचारात घेतला गेला तर त्या मुलांच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते. त्याच्यामुळे लाळ गळणं ह्या विषयी दुर्लक्षित करून आपल्याला जमणार नाही. आज असाच आपण एक तिसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की असाच आमच्याकडे एक मुलगा आला, ज्याला लाळ गळत होतं, चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. त्याला आपल्या होमिओपॅथिक औषधं आणि मुक्तांगण थेरपी सेंटर ह्याच्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल झालेला आहे, असा आपण एका पेशंटचा अभिप्रायही जाणून घेणार आहोत. आपल्या शरीरामध्ये दररोज 1000 ml ते 1500 ml एवढी लाळ दररोज तयार केली जाते. ह्या तयार करणाऱ्या 3 ग्रंथी आहेत: सबमॅन्डिब्युलर ग्लँड, सबलिंगल ग्लँड आणि पॅरोटिड ग्लँड. तयार केलेली लाळ हे पॅरोटिड डक्ट ह्या ग्रंथी थ्रू 2 नंबरच्या दाढेला हे लाळ जमा केली जाते. आपल्या शरीरामध्ये लाळेचं कार्य खूप महत्वाचं आहे. हे आपली ओरल कॅव्हिटी, आपला जो जबडा आहे, तोंड आहे, हे ओलसरपणा टिकवण्यामध्ये लाळ खूप महत्वाचं कार्य करते. ओरल कॅव्हिटी, तोंडाचा ओलसरपणा टिकवणं, अन्न चावणं, ते अन्न गिळणं, ह्याच्यामध्ये लाळ महत्वाची भूमिका बजावते. लाळेमध्ये अमायलेज, स्टार्च फूड पचवण्यासाठी लाळेचे हे एन्झाईम्स महत्वपूर्ण मानले जातात. बायोकार्बोनेट शिवाय ह्याच्यामध्ये काही लायसोझोम नावाचे पण काही एन्झाईम्स आहेत, जे तोंडामधील बॅक्टेरिया, संसर्गजन्य जे रोगजंतू आहेत त्यांना समूळ नष्ट करण्यासाठी लाळ खूप महत्वाची आहे. आपण बघतो काही मुलांमध्ये दात लवकर किडले जाते, तर ह्याचं मेन कारण हे लाळ आहे. काही मुलांना अन्न व्यवस्थित चावता येत नाहीये, कारण त्यांना हिरड्यांचाही प्रॉब्लेम असतो. व्हिटॅमिन सी ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं कार्य भूमिका बजावते. लाळ जी तयार झालेली आहे ती त्या मुलांना नियंत्रित करता येत नाही, त्याच्यामुळे लाळेचा फ्लो वाढला जातो. जे आपण अन्न खातो ते अन्न आपल्याला गिळता येत नाहीये, त्याला डिस्फॅजिया म्हणतात. ह्याचं मूळ कारण लाळ ही आहे. लाळेचं प्रमाण का बरं जास्त होतं? तर ओरल मोटर डिसफंक्शन झालं, त्यांच्या कार्यामध्ये विस्कळीतपणा झाला, त्यांना नियंत्रण ठेवणाऱ्या सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स मध्ये ह्यांच्या कार्यामध्ये विस्कळीतपणा आला, तर निश्चित लाळ तयार होणं आणि लाळ गिळणं ह्याचं नियंत्रण कुठेतरी विस्कळीत होऊन जातं. असे काही आजार म्हणजे आमच्या लक्षात आलेले सेरेब्रल पाल्सी, फेशियल नर्व्ह पाल्सी, शिवाय हेड इंजुरी, डाऊन सिंड्रोम, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, अशा आजारांमध्ये लाळेचं नियंत्रण हरपलं जातं. मुलांमध्ये ॲडिनोइड ग्रंथीचा प्रॉब्लेम आहे, डिव्हायडेड नेसल सेप्टम, नाकाचं हाड वाढलेलं आहे, अशा मुलांमध्ये तोंड उघडे ठेवलं जातं, अशा मुलांमध्ये ही लाळेचं प्रमाण जास्त दिसून येतं. त्याच्यामुळे ओरल हायजीन, संसर्गजन्य आजार आपल्याला जास्त दिसून येतात, जसे की मम्स, पॅरोटिड ग्लंटी दोन्ही बाजूच्या वाढणं, ज्याला आपण गालफुगी म्हणतो, अशा आजारामध्ये लाळेचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं. दिव्यांग मुलांमध्ये लाळेचं प्रमाण जास्त दिसून येण्याचं कारण त्यांच्यामध्ये लाळ तयार होणं आणि लाळेवर नियंत्रण ठेवणं, जसं की लाळ गिळणं, ह्या गोष्टीमध्ये विस्कळीतपणा आल्यामुळे लाळेचं प्रमाण जास्त दिसून येतं. आणि हे लाळ गळणं हे दिव्यांग मुलांना लवकरात लवकर ओळखण्यासाठी एक खूप मोठं सूचक असं लक्षण आहे. ह्या मुलांना 6 महिने ते 2 वर्ष निश्चित हे सर्वसामान्य आहे. म्हणजे त्याच्यानंतरही जर तुमच्या लक्षात येत असेल की लाळेचं प्रमाण जास्त आहे, तर ह्या मुलांना लवकरात लवकर
तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता, त्याच्याबरोबर थेरपी देऊ शकता, जेणेकरून जे ऑटिझम, डाऊन सिंड्रोम, दिव्यांग मुलं लवकरात लवकर त्यांना सर्वसामान्य मुलांच्या प्रवाहामध्ये आपल्याला आणता येईल. काय नाव आहे तुझं? सतीश भारत गाडगी. कोणतं गाव? यशवंतनगर. अच्छा, कोणता तालुका, जिल्हा? तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. काय तुमच्या मुलाची तक्रार? लाळ गाळत होता आणि त्याचं वजन नव्हतं, परत समज कमी होती थोडी. किती वर्षाचा आहे? हा 4 वर्षाचा आहे. किती वर्षाच्या मुलासारखं वागत होता? 2 वर्षाच्या मुलाचा कमी 1 वर्षांनी. आणि काय मेंदूची वाढ नसते. आता औषध किती दिवस घेतले? आता 4 म्हणजे 3 महिन्यापासून त्याला फिट येते. आता हे औषध आपले 1.5 महिना झाले. 1.5 महिन्यात काय काय बदल वाटतो आता? लाळ बंद झाली गाळायची, वजन वाढले, वजन वाढलं आणि आता लई जास्त समज वाढली त्याची. समज वाढ कशी समज वाढली म्हणजे? आपण सांगितलेले काम ऐकतो तो. अरे वा. म्हणजे कसं होतं ना? आता आपण काय त्याला घे आण सांगितले, ठेव म्हणले तो ठेवतो, आणायचं म्हणले आणतो. छान वाटतंय ना ते? हो, छान. आणि खूप कमी दिवसात एरवी काय होतं, ज्यांचा मूल लाळ गाळतो, ऐकत नाही, टेन्शन येतं ना घरामध्ये. मग काय लाळ गाळणं बरेच दिसत नाही का? हो. कसं वाटतं? 4 चौघात लाळ गाळत असेल तर कसं वाटतंय? तसं बी बोलण्याची पण आता आजपर्यंत चालत पण नव्हता ना. खरं वाटतं नाही? हो. काय वाटतं तुम्हाला? आता त्याच्यासाठी करायचं म्हणल्यावर हा, मग काय टेन्शन आहे? टेन्शन म्हणजे असंच आपलं कधी मुल व्यवस्थित व्हायचं ह्याचं टेन्शन. त्यांच्याकडे असं मूल आहे, मूल लाळ गाळते, त्याची समज नाही, त्यांच्या आई वडिलांना काय अनुभवातून म्हणजे फरक आपल्याला आहे असं सांगू, कारण आपल्या मुलाला फरक तर पडलेला आहे. त्यांनी येऊन स्वतः बघून आपलं फरक जाणून घ्यावा. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला पण कठीण गेलं ना विश्वास ठेवायला? हो नाही विश्वास हो पण अगदी छोट्या वयात आपल्या साबुदाण्यासाठी. हो हो. आणि औषधाशिवाय दुसरं काय केलंय का? नाही काय कुठलं काही इतर काय नाही, इतर नाही काय. म्हणजे केवळ आपल्याच औषधाने हा मुलगा लाळ गाळायचा बंद. हो हो हो. 1.5 महिन्यात फरक झाला? हा, 1.5 महिन्यात. एक अवघ्या 1.5 महिन्यात. हा. आणि चांगला